बोललेलो त्यांनी हे काम बंद केलेलं आहे आणि आपला रस्ता भाऊ आज नेमकं काय झालं? आपण सर्वांना माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भुसावळ शहरामध्ये सुशोभीकरण सुरू आहे। त्याच पद्धतीने आम्ही सर्व नगर परिषद सर्व कर्मचाऱ्यांना हेही सांगितलेलं आहे की भुसावळ शहरामध्ये एकही रस्ता फुटता कामा नाही किंवा खराब होता कामा नाही। परंतु या ठिकाणी आज सकाळी आम्ही बघतो तर यावा नाका जवळील रोड हे जेसीबीनं खोदणं काम सुरू होतं। आम्ही बोलल्यानंतरही या ठिकाणी रोडाचं काम सुरू होत आहे। हा उद्देश काय समजला नाही आम्हाला। सर्वप्रथम तर या लोकांना समजायला पाहिजे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भुसावळ शहरामधून विविध ठिकाणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निघत असतात। कोणताही त्रास जयंतीमध्ये व्हायला नको या गोष्टीचं गांभीर्य धरून या शासकीय लोकांनी काम करायला पाहिजे होतं। परंतु या ठिकाणी असं दिसत येत आहे शासनाच्या माध्यमातून की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी गांभीर्य दिसत नाही। या ठिकाणी आपण सर्वप्रथम काय म्हणत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारचं कालबोट लागता कामा नाही। जर का रोडावरून ते गाडी निघत असले खड्डे खुड्डे असले त्या ठिकाणी विटंबना होण्याची शक्यता असते। परंतु या ठिकाणी टोटल दिसत आहे विटंबना हे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतच नाही हा विषय दिसत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की केवढा मोठा रोड या ठिकाणी खोदणं सुरू आहे। त्याच पद्धतीने आम्ही सांगितलं होतं की यावल नाक्यापासून ऑलरेडी आम्ही लेखी स्वरूपामध्ये परमिशन घेतलेली आहे की यावल नाक्यापासून महात्मा गांधी पुतळ्यापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही सुशोभीकरण करणार। या ठिकाणी भव्य दिव्य आम्ही लाइटिंग लावणार आहे। भुसावळ शहर सजवण्याचं आम्ही या ठिकाणी काम करणार आहे। परंतु या ठिकाणी आपण सर्वांना माहितीच असेल की जियानुसार या ठिकाणी आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारचं काम सुरू होत नाही। हे जर का मी या ठेकेदाराच्या व्यक्तीला विचारलं तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये वर्क ऑर्डर भेटली होती। मग आताच का काम करायचं होतं? ज्या वेळेस भेटली होती त्यावेळेस काम करायचं होतं आणि त्यावेळेस आम्हाला वेळ करून द्यायचा होता। परंतु या ठिकाणी या लोकांनी प्लॅनिंगनुसार या ठिकाणी सर्वप्रथम आमदार संजय सावकारे सर्वप्रथम आम्ही आमदार संजय सावकारेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। सर्व पत्रकारांना विनंती आहे की हा मुद्दा तुम्ही गांभीर्याने लक्षात घ्या। हा मुद्दा गांभीर्याने तुम्ही पेपर मीडियामध्ये द्या। संजय सावकारेचं आम्ही या ठिकाणी भीम अनुयायी जाहीर निषेध करतो। त्यांना सर्वांना माहिती आहे की या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या निघत असतात आणि तो आचारसंहितेमध्ये येऊन या ठिकाणी कामाचं उद्घाटन करून चाललेला आहे। या कामाचं आज उद्घाटन करून गेलेलं आहे। अशाच पद्धतीचं काम हा संजय सावकारे करत असतो आणि त्याच्या दल्ल्या लोकांनी त्यांचे दल्ले लोक हे जे लोक आहेत ते त्याच्या घरचे लोक आहेत। योगेश पाटील त्या घरचा व्यक्ती रात्रंदिवस सोबत दिसणारा व्यक्ती त्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। या लोकांनी या संजय सावकारेने त्याची लेंडी येतो। तर सर्वप्रथम संजय सावकारे तुला आव्हान आहे परत भीम अनुयायाच्या तू नांदी लागू नको। तुला वारंवार मी आव्हान दिलेलं आहे। लक्षात ठेव जर का असे रिकामे काम केलंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ या ठिकाणी मीडिया समोर सांगत आहे। माझ्यावरती गुन्हाही दाखल केला तर काही फरक पडणार नाही। मला बाबासाहेब आंबेडकरपेक्षा कोणी मोठं नाही। तू जर का परत असे रिकामे काम केले तर तुला साडी घालल्याशिवाय हा मर्दाचा पट्टा राहणार नाही। लक्षात ठेव बांगडा घालल्याशिवाय हा पट्टा राहणार नाही। काम तू सोड असे काम तू करू नको। येणाऱ्या विधानसभेमध्ये तुला तुझी जागा दाखवणार। लक्षात ठेव यासारखं जर का तू परत काम केलं या ठिकाणी भीम अनुयायाचं तू मन दुखवलेलं आहे। रोडाचं काम चालू केलेलं आहे। तुला 14 एप्रिल नंतर काम करता आलं असतं परंतु तू मुद्दामून या ठिकाणी रोडाचं काम केलं कारणास तर आम्ही तुझा जाहीर निषेध करतो। आणि या ठिकाणी तू तुझ्या चेल्यांना सांग की या ठिकाणचं रोडाचं काम सुरुवात करायला लागेल आजच्याच नाही तर मी तुझ्या माहितीकरता सांगतो परत मी रोड जाम केल्याशिवाय राहणार नाही। मी काही लोकांची रिस्पेक्ट करतो म्हणून उठलेलो आहे। काही लोकांची रिस्पेक्ट करतो म्हणून मी उठलेलो आहे। परंतु मला हा आजच्या आज रोड व्यवस्थित पाहिजे एवढंच त्या ठेकेदाराला सांगू इच्छितो। आणि परत असं झालं तर मी कोणालाच माफ करणार नाही। लक्षात याचा पुढचा पाऊल काय आहे आपलं? मला आजच्या आज दिसलं हे व्यवस्थित दिसलं तर चांगली गोष्ट आहे। याचा पुढचा पाऊल पूर्ण आव्हान करणारे पत्रकार परिषद घेऊ
सर्व समाज बांधवांना आवाहन करणार आहे, सर्व समाज बांधवांना हे आमदारच्या घरी नेणार आहे. जिल्हा बंद. या आमदारच्या घरी नेऊन साळा बांगडा त्याच्या दरवाजामध्ये फेकणार. हे पुढचं पाऊल राहणार आहे. मग अल हाफिज हज उम्रा ज़ियारत टूर्स एंड ट्रैवल्स ने अब 20 अप्रैल 2024 को 15 दिन का उम्रा सबसे कम पैकेज में, जिसमें आपको मक्का में 600 मीटर और मदीना में 200 मीटर पर होटल रहेगी और खाने में इंडियन पकवान रहेंगे. तो पता याद रखें, खड़का चौफुल्ली, ताज लॉन कॉम्प्लेक्स, खड़का रोड, भुसावल. भुसावल शहर की मुगलाई जायका कैटरिंग में अब स्वादिष्ट हैदराबादी चिकन बिरयानी 199 में 1 kg मिलने का एक ठिकाना, जिसमें आपको लखनवी हैदराबादी बिरयानी के साथ अन्य 20 प्रकार की बिरयानी मिलेंगी और खास रमजान में आपको 60 प्रकार के स्टार्टर रहेंगे. साथ ही आपको अरबियान तुर्कीज खाने के पकवान मिलेंगे और शादी और पार्टी के ऑर्डर लिए जाते हैं. तो पता याद रखें, खड़गा चौफुल्ली, ताज मैरिज हॉल के पास, भुसावल.